बोला काका, कुठून आले तर काका तुम्ही सांगा, तुमच्या नावाने किती फ्रॉड झाले ते. हॅलो, हां, मी NP पाटील नाशिकवरनं आलेलो आहे. तर भाऊसाहेब रणवीर यांचं औषध घेण्यासाठीचं मला एक नंबर पाठवला गेला होता, 91 36 42 15 97, आणि ह्या नावावर चिंगीताई आणि यांचा भाऊसाहेबांचा फोटो लावलेला होता. त्यामुळे मला ते खरं वाटलं. नंतर मी त्यांना बोलल्यानंतर त्यांनी माझ्याकडनं स्कॅनर थ्रू 2400 रुपये घेतले आणि स्कॅनरचं नाव होतं रोशन किरण शिंदे @28@YBL. नंतर माझ्याकडनं 350 रुपये कोरिअर चार्ज, आपल्या डिलिव्हरी कोरिअर चार्जेस म्हणून घेतले. पुन्हा सिक्युरिटी चार्जेस म्हणून त्यांनी 1500 रुपये त्याच खात्यावर मागवले आणि नंतर मला सांगितलं की माझ्या खात्यावरऐवजी जो डिलिव्हरी माणूस आहे त्याच्या थ्रू त्याच्याकडे पाठवा. तर डिलिव्हरी जो करणार होता त्या व्यक्तीच्या नावे मला स्कॅनर पाठवण्यात आला. बबलू मरियान्ना शिंदे, त्याचा महादेव बिटकॉइन @YBL म्हणून स्कॅनर अकाउंट होतं. त्याला मी 1500 रुपये पाठवले. असे माझे 2400, 350 आणि 1500 जवळजवळ 6000 रुपयाच्या जवळपास माझ्याकडनं घेतले गेले. हे अकाउंट टोटल फेक आहे. मी प्रत्यक्षात आज भाऊसाहेबांच्या घरी येऊन त्या ताईंशी आणि भाऊसाहेबांशी बोललेलो आहे. हा व्यक्ती फ्रॉड आहे. या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारचं औषध अवेलेबल नाही. या चिंगीताई किंवा भाऊसाहेबांनी त्यांच्याकडे विक्रीसाठी दिलेलं नाही. कृपया सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, अतिशय परिस्थितीतनं गरीब असलेल्या ह्या व्यक्तीला व्यवसायात असले जे काही लोक अडथळे आणत आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारचा पैसा देऊ नका. फक्त इथं येऊनच ते औषध घ्या. धन्यवाद. तर जे लोक म्हणतात ना का ऑनलाईन का बंद केलं नाही, का आमची येण्याची सुविधा नाही आहे, तर ऑनलाईन चालू केल्यानंतर आहे ना तर आमच्या नावाने असे भरपूर फ्रॉड होतात ते. त्यामुळं आम्ही ऑनलाईन बंद केलेलं आहे. आणि अजूनही सुरुवातीपासून सांगण्यात आलेलं आहे का जसं यांच्याकडनं फ्रॉड झालेलं आहे तसं कुणीही पण ऑनलाईनची कुणीही अपेक्षा करायची नाही. आणि फोन बंद जरी